नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यात आता पीक विमा भरण्याची जी प्रोसेस आहे आणि जी पीक विमा अर्ज करण्याची प्रोसेस आहे तर ती सुरू झालेली 1 जुलैपासून। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही कुठे न जाता तुम्ही घरी बसून अगदी तुमच्या मोबाईलमधून तुम्ही तुमचा जो पीक विमाचा फॉर्म आहे तर तो पीक विमाचा फॉर्म तुम्ही भरू शकता। मित्रांनो, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्टेप टू स्टेप। आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, राज्य सरकारने आता पीक विमा योजनेत खूप मोठे महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। तुम्हालाही जरी या पीक विमा योजनेमध्ये कोणकोणते बदल आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर याच्यावर ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहून पीक विमामध्ये काय काय बदल झालेले आहेत, नवीन जी सुधारित पीक विमा योजना आहे तर ती राज्यात लागू केलेली आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने प्रदर्शित केलेला होता। मित्रांनो, त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो। आणि त्यानंतर तुम्हालाही जरी आता घरी बसून पीक विमाचा फॉर्म किंवा अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो कशा पद्धतीने करू शकतात, तर तुम्ही पीक विमाचा अर्ज घरी बसून 2 पद्धतीने करू शकतात। एक म्हणजे मोबाईल ॲपने आणि दुसरं म्हणजे ऑफिशियल जी पीएम विमा योजनेची वेबसाईट आहे तर त्या पीएम विमा योजनेच्या वेबसाईटवरून तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता। मित्रांनो, मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये ॲपवरून तुम्ही पीएम जो पीक विमा आहे तर त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात याची A to Z प्रोसेस सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। मित्रांनो, प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघा, हे क्रॉप इन्शुरन्स असं ॲप असेल, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। नंतर त्या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे। मित्रांनो, ॲपला ओपन करून घ्या। त्यानंतर ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायला लावेल, तर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे। मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन एक फॉर्म उघडेल, ज्यात तुम्हाला पर्सनल डिटेल्स, तुमचा ॲड्रेस आणि आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर टाकून तो फॉर्म फिलअप करायचा आहे। मित्रांनो, बघा, पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला नेम ॲज पर पासबुक, तुमच्या पासबुकवर तुमचं जसं नाव असेल तसं नाव, त्यानंतर नेम ॲज पर आधार, तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तुमचं तर तशा पद्धतीने तुम्हाला तिथं नाव टाकायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर खाली तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। जसं तुम्ही एखादा सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड क्रिएट करतात तसा पासवर्ड क्रिएट करून घ्या, ज्यात पासवर्ड टाका, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करून घ्या। त्यानं पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला आता रिलेटिव्ह नेम सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही तिथं टाका आणि त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये सन ऑफ करून घ्या। त्यानंतर ज्याचा 7/12 उतारा नावावर असेल तर त्याचं एज किती चालू आहे तर ते एज तुम्ही इथं सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा। त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुमची कोणती आहे ते OBC SC NT जी कास्ट कॅटेगरी असेल तुमची ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये तुम्ही जरी भाडे तत्वावर लँड घेतली असेल तर ती तशी तुम्ही तिथं सिलेक्ट करा। त्यानंतर ओनरचा जो ऑप्शन आहे तुमची स्वतःची असेल तर तुम्ही ओनरचा ऑप्शन हा पर्याय वापरू शकता। ओनरचा ऑप्शन पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आता 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेसची जी माहिती तर ती भरायची, ज्यात तुमचा पिन कोड येईल। त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका, त्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि शेवटी तुमचा पूर्ण ॲड्रेस तिथं टाकून घ्या। मित्रांनो, त्यानंतर 3 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला नॉमिनेशन डिटेल्स भरायची। तुम्हाला जरी कोणाला नॉमिनेशन लावायचं असेल तर तिथं तुम्ही नॉमिनेशन डिटेल्स भरू शकतात। नॉमिनेशनचं नाव टाकायचं आहे, नॉमिनेशनसोबत तुमचं रिलेशन काय तेही तुम्हाला तिथं टाकायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी डिटेल्स आहे ती आत्तापर्यंत भरायची। त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बँक इन्फॉर्मेशन भरावी लागेल, ज्यात तुम्हाला तुमचा बँकचा IFSC कोड टाकायचा आहे। तुमचं पासबुक तुम्ही जवळ घेऊन घ्या, तुमच्या पासबुकवर जो IFSC कोड असेल तर तो IFSC कोड टाका। त्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि बँक जे नाव आहे ते ऑटोमॅटिकली जी डिटेल आहे ती फेच होऊन जाईल। तुम्ही IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं खालची डिटेल सिलेक्ट करायची काम नाही। त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे तुमचा, त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अकाउंट होल्डर नेम हे टाकायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। आता मित्रांनो, तुमचं जे अकाउंट आहे तर ते यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन त्याचं झालेलं आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जरी PM जो पीक विमा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा तर तो तुम्हाला भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात खाली यायचे आणि तुम्हाला दिसेल की
PMFBY इन्शुरन्स, तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर जो फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो उघडलेला असेल मित्रांनो. यात तुम्हाला तुमचं स्टेट ऑलरेडी सिलेक्ट झालेलं असेल, तुमचा सीझन तुम्ही सिलेक्ट करा, खरीप, त्यानंतर स्कीम कुठलीही, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना जी स्कीम आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ती योजना राबवत आहे, तर त्या स्कीमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इयर सिलेक्ट करून घ्या, त्यानंतर सबमिट आणि नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. सबमिट आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन वेळेचे बँक अकाउंट दिलं होतं तर ते बँक अकाउंट इथं शो होईल, त्याला फक्त तुम्ही सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुमची फार्मर डिटेल्स इथं येईल, ज्यात तुमचं बँकिंग नेम असेल, तुमचं आधार कार्डचं नाव असेल, तुमचा आधार कार्ड नंबर असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुम्ही ज्याला रिलेटिव्ह नाव लावलं असेल तर त्या रिलेटिव्हचं नाव असेल, तर एवढी डिटेल्स तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या जेवढी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिली होती. त्यानंतर ती डिटेल्स जरी बरोबर असेल तर तुम्ही नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला क्रॉप लोकेशन डिटेल्स ही टाकायची, ज्यात तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे असेल तर ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल जे असेल तर ते रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करा, आणि त्यानंतर तुमची ग्रामपंचायत त्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये येईल तर ती सिलेक्ट करा, आणि शेवटी तुमचं जे विलेज असेल तर ते विलेज सिलेक्ट करा आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं जी क्रॉप डिटेल्सचा 2 नंबरचा कॉलम आहे त्यात तुम्हाला क्रॉप टाईप इंडिव्हिज्युअल टाकायची किंवा मिक्स जरी टाकली तर तुम्हाला जी क्रॉप आहे तर त्या 2 टाईपच्या जरी क्रॉपसाठी तुम्हाला पीक विमा घ्यायचा असेल किंवा 3 टाईपच्या क्रॉपसाठी तुम्हाला पीक विमा घ्यायचा असेल तर तुम्ही मिक्स करू शकतात. आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे जरी एकाच पीकसाठी तुम्ही पीक विमा घेत असाल किंवा एकच पीक तुम्ही शेतीमध्ये टाकलं असेल तर इंडिव्हिज्युअल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जी क्रॉप आहे तर ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या. यात मी मका सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कोणत्या डेटला तुम्ही तो मका लावला होता, त्याची पेरणी केली होती तर ती डेट सिलेक्ट करा. डेट सिलेक्ट केल्यानंतर त्या ओनरशिप आहे का, टेंटंट आहे का, म्हणजे रेंटेड वगैरे कॉन्ट्रॅक्ट बेसने करताय तर ते खालचे ऑप्शन तुम्हाला शो होतील. आणि जरी स्वतःचं असेल तर ओनर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओनर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला इथं तुमचा गट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. इथं तुम्ही तुमचा गट नंबर टाकून घ्या. गट नंबर कशा पद्धतीने टाकायचा आहे, तुमचा गट नंबर हा जरी मराठीमध्ये असेल तर तुम्हाला तो पूर्ण इंग्लिशमध्येच टाकायचा आहे. हा ॲप मराठी भाषा किंवा मराठी लँग्वेज सपोर्ट करत नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित तुम्ही जरी मराठीमध्ये तो गट नंबर टाकला तर तुमची डिटेल्स ही ॲड होऊ शकत नाही मित्रांनो. आता बघा मी इंग्लिशमध्ये गट नंबर टाकतो. आता इंग्लिशमध्ये कसं टाकायचं आहे, एक्झाम्पल तुमचा जरी गट नंबर 140 पैकी 10 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 140 टाकायचं आहे, त्यानंतर ऑब्लिकचं चिन्ह घ्यायचं आहे आणि पैकीला पी वापरायचं आहे मित्रांनो. त्याच पद्धतीने तुमचा जरी असेल तर पैकीला तुम्ही ए वापरू शकता. तर असे सिनोनिम तुम्ही वापरायचे मित्रांनो. त्यानंतर खाली तुमचं जे खाता नंबर आहे तर तो खाता नंबरही तुम्ही टाकून घ्या, जो तुमच्या 7/12 उतारावर असतो मित्रांनो. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची लँड डिटेल्स शो होईल. लँड डिटेल्स बरोबर येत आहे का, तुमचं नाव येतं आहे का, तिथं येत असेल तर क्लिक करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर आता तुमचा जो सम इन्शुर अमाऊंट आहे तर ती सम इन्शुरन्स अमाऊंट ही कॅल्क्युलेट झालेली. कॅल्क्युलेट होताना तुम्हाला तिथं प्रीमियमही दिसेल की कितीचा प्रीमियम तुम्ही भरतायत. त्यानंतर प्रीमियम टू पे, तुम्हाला जरी पेमेंट लगेच करायचं असेल तर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर टोटल तुमचं हे पेमेंट एक कॅल्क्युलेट झालेलं आहे. त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक केला आणि तुम्हाला इथं तुमचं पासबुक किंवा तुमचा ब्लँक चेक जो असेल तर तो चेक इथं अपलोड करून द्यायचा आहे मित्रांनो. इथं जेव्हा तुमचं पासबुक किंवा ब्लँक चेक असेल तो ब्लँक चेक अपलोड करून द्या. हे बघा मी आता इथं पासबुक अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड लँड रेकॉर्ड हे ऑप्शनल आहे आणि शोविंग सर्टिफिकेटही ऑप्शनल आहे, त्यामुळे ते नाही तुम्ही अपलोड केलं तरी चालेल. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म, तुमचं जे पेमेंट आहे तर ते पेमेंट तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करू शकता. आणि पेमेंट करून घ्या मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो पीक विमाचा फॉर्म आहे तर तो घरी बसून तुम्ही इझिली भरू शकतात.
फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर तुम्हाला जरी मोबाईलवरून भरता येत नसेल ॲपच्या माध्यमातून, तुम्हाला वेबसाईटने पीक विमा भरायचा असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढा लवकर मी वेबसाईटवरूनही पीक विमा भरून दाखवेल मित्रांनो।